दुर्गम प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव, विश्वस्त गणेश काळे यांचे चिरंजीव रिदांश काळे आणि दुर्गमचे सदस्य निलेश जोशी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधत साताऱ्यातील यशोधन वृद्धाश्रमास रोख रकमेसह उपयुक्त वस्तू भेट देण्यात आल्यात। तांदूळ, गहू, तेल, साखर, हळद, लाल तिखट, कांदा मसाला, धने पावडर, कपडे आदी साहित्याचा समावेश यात होता। या भेटीचा स्वीकार वृद्धाश्रमाचे अध्यक्ष रवी बोडके यांनी केला। ही भेट प्रतिष्ठानचे अध्यक्ष नंदकुमार जाधव यांच्या वहिनी लीलाबाई जाधव पाटील, प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रसाद खंडागळे यांचे वडील सुधाकर खंडागळे, सल्लागार विशाल नाळे यांचे वडील कैलासवासी अरविंद नाळे यांच्या स्मरणार्थ तसेच नंदकुमार जाधव संस्थेचे विश्वस्त गणेश काळे आणि त्यांचे चिरंजीव रिदांश काळे व सदस्य निलेश जोशी यांच्या वाढदिवसानिमित्त देण्यात आली। डॉक्टर प्रसाद खंडागळे, श्रद्धा हाटे, संजय जाधव यांनी या कार्यक्रमासाठी आर्थिक सहकार्य केले। यावेळी चित्रपट निर्माते अशोक जाधव, प्रतिष्ठानचे विश्वस्त श्रीकांत मोरे, रवींद्र पठारे, सुनील जगताप, विशाल नाळे, गणेश काळे, रोशनी काळे, शांताराम वाडेकर, संदीप देवकर उपस्थित होते। रवी बोडके यांनी मनोगत व्यक्त केले। संजय येलवाड यांनी संस्थेची माहिती दिली। वृद्धाश्रमाला कोणतेही शासकीय अनुदान नसल्याने संस्था व व्यक्तींच्या मदतीवर चालणारे हे वृद्धाश्रम आहे। त्यामुळे अन्नधान्य व कपड्यांची भेट आमच्यासाठी अनमोल असल्याच्या भावना वृद्धाश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी व्यक्त केल्या।